हाय हॅलो फ्रेंड्स, उषास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही गेलो होतो शिवडीच्या मार्केटमध्ये. मी आणि मावशी दोघीही टॅक्सीत बसून शिवडीच्या मार्केटमध्ये सुक्या मच्छीसाठी आम्ही दोघीजणी सकाळी 7 वाजता मी निघालो होतो. आता शिवडी स्टेशनच्या अगदी बाजूलाच हा मार्केट लागून आहे. या मार्केटमध्ये कोणकोणत्या मच्छी मिळतात हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. इथे बघा, आता इथूनच स्टार्ट झाले आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला झिंगा, जवळा जे आम्ही म्हणतो ते सांगते तुम्हाला की इथे जवळा वगैरे खूप काही स्वस्त दरात मिळतो. तेच आपण आता बाहेर विकत घ्यायला गेलो तर तो खूप महाग मिळतो. इथे बघा 150 रुपयाचा जवळा आहे हा किलोला, आणि ते जे बोंबील दिसत आहेत ना ते 600 रुपये किलोला आहेत. आणि हे बोंबील अर्नाळा बोंबील आहेत. आणि जवळा हा एकदम सुका आहे, खडखडीत, आणि खूप असं टेस्टी ही मच्छी लागते. त्याच्यामुळे आई ते जरा पावसाच्या आधीच सर्वजण इथे हा मार्केटला येतात आणि पावसाच्या अगोदरचा हा मेवा म्हटला जातो, तर खरेदी केला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता जवळा आहे, कर्दी आहे, सुके बोंबील बांधलेले आहेत, आणि यांचे दर देखील त्याच पद्धतीचा आहे. हा जवळा जो होता ना सुका मच्छीचा तो 150 रुपये किलोनी होता, आणि जे बोंबील होते ते 750 रुपये किलोनी होते. प्रत्येक वर्षी यांचा दर वाढलेला असतो. आणि इथे बघू शकता तुम्ही मांदेली आहेत, पुन्हा बांगडे आहेत, पापलेट आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला मच्छी दिसू शकेल. पुन्हा सोडे म्हणतात, हे सगळे हे सुकवलेली मच्छी असते ही, आणि ही मच्छी खायला अतिशय अप्रतिम लागते. आम्हाला तर खूप आवडतं, आम्ही कोकणी असल्यामुळे. बोंबील बघाल तर काय मस्त आहे, यांना वाकटी म्हणतात. आणि हे मांदेली आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही परत सुक्या बोंबलांचा बाजार आहे, कर्दी आहे, पुन्हा ते बारीक मासळी आहेत, आणि हे बारीक बोंबील आहेत. खूप असा मार्केट हा भरलेला आहे, गजबजलेला आहे. आणि इथं अनेक जण बाहेरून खूप लांबून लांबून लोक येतात. पावसाळ्याच्या आधी ही मच्छी साठवण केली जाते. पहाटे लवकर गेल्यावरच आपल्याला होलसेल दरमध्ये हे सुकी मच्छी मिळून जाते. नाही नंतर जर आपण गेलो, लेट झालं, तर इथे रिटेल भावामध्ये मच्छीचा दर सांगितला जातो. तर इथे बघू शकताय तुम्ही पहाटे क्या लवकर माणसं आलेली आहेत. आमच्याच आधी खूप गर्दी होती. आम्ही 7 वाजता इथे पोहोचलो, पण त्याच्या आधीच खूप गर्दी होती. इथे तुम्ही बघू शकता वाकट्या आहेत ना, या वाकट्या खूप छान लागतात. रस्सा केलं तर खूपच छान लागतं. मांदेली जी इथे आहे दिसते ती पण 150 रुपये किलोने आहे. आणि हा जो हलवा दिसतोय तो देखील 500 रुपये किलोने होता. आणि ते सोडे आहेत ते 200 रुपये किलोने आहे. आता इथं बघू शकता तुम्ही हा पाकाट आहे. पाकाट सुकल्यानंतर बघा कसा दिसतोय. ही पाकाटची मच्छी पण खूप महाग असते. ही कर्दी आहे, कर्दी देखील 400 रुपये किलोने होते. आणि तुम्ही बघाल जिकडे तिकडे जवळा आणि बारीक तेंडली म्हणून ही लावलेली मांदेली आहेत. अनेक प्रकारच्या मच्छी इथे तुम्हाला बघायला मिळतील. हे कैसे बांगडा? 220 रुपये. 220. आणि हे काय आहे? 550 रुपये किलो आहे. 550 रुपयांनी सुरमई ही सांगितली, अख्खी सुरमई. थोडंसं महाग असतं तरी तुम्ही पूर्ण महिन्याचा आहे ते बाजार, पावसाळी बाजार भरू शकता. तर आता इथे बघा मावशी आणि मी बरेचसे आम्ही सुक्या मच्छ्या घेऊन निघालो आहोत. अजून काय आहे का बघण्यासाठी आम्ही जरा पुढे पुढे आलेलो आहोत. आणि इथे बोंबील वगैरे आम्ही घेतले. मला बोंबील खूप आवडतात म्हणून बोंबील आणि कर्दी ही जास्त मी घेतलेली होती. तर तुम्ही बघू शकताय ते किती मोठा बाजार आहे हा, आणि ते खूप असं सुक्या मच्छीचा बाजार मिळतो. शिवडी स्टेशनच्या अगदी जवळच बाजूलाच हे मार्केट आहे. तुम्ही बघू शकता किती लांबलचक हा बाजार आहे तो. या सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये बरीचशी दुकानं आहेत. जिथे तुम्हाला योग्य भाव वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्ही बार्गेनिंग पण करू शकता. इथे सकाळी लवकर मार्केट चालू होतो, आणि इतर वेळी तुम्ही बघाल तर इथे पाठीमागे पण मार्केट आहे. त्या पाठीमागे पण मार्केटमध्ये सुकी मच्छी मिळते. एका तासामध्ये आम्ही सर्व बाजार घेतला आणि आता आम्ही निघालो आमच्या घरी. तर तुम्ही बघू शकताय बाजार एकदम पाठीमागे राहिलेला आहे, आणि मी आले आहे चालत चालत पुढे. आणि ह्या पिशव्या पण बघू शकता. आम्ही सगळ्या सुक्या मच्छी घेऊन आम्ही निघालो आता
आमच्या घरी टॅक्सीमध्ये बसलेलो आहोत. चला आता इथेच हा ब्लॉग समाप्त करते आणि याचा सुक्या मच्छीचा बाजार तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.